नमस्कार मुलांनो, आज आपण पुन्हा भेटतोय एका नवीन भागामध्ये. या आधीच्या भागामध्ये आपण अ, संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 इयत्ता 10वी गणित भाग 1 मधल्या 1 ते 4 प्रश्न बघितलेले होते. तर आजच्या या भागामध्ये आपण 5वा प्रश्न आणि 6वा प्रश्न हे 2 प्रश्न प्रामुख्याने बघणार आहोत आणि त्यानंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण 6वा जो लेखी गणिताचा भाग आहे तो बघणार आहोत. तर माझे हे सगळे व्हिडिओ बघायला विसरू नका. बघा आधीच्या भागामध्ये आपण 1 ते 4 प्रश्न कव्हर केलेले होते. तर त्यावरच आधारित आपण आता पुढचे म्हणजे एकसामायिक समीकरणं वेगवेगळ्या पद्धतीने कशी सोडवतात ते 5व्या आणि 6व्या प्रश्नामध्ये आपण बघणार आहोत. तर पहिला जो 5वा जो प्रश्न आहे तो आहे एकसामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. तर तुम्ही आतापर्यंत गणितं सोडवलेली आहेत. क्रेमरची पद्धत काय आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने डी, डीएक्स, डीवाय या ज्या डिटर्मिनंटच्या निश्चयकाच्या किमती कशा काढायच्या हे तुम्हाला माहित झालेले आहे. तर आपण पटापट गणितं करायला सुरुवात करूया. बघा पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला समीकरणाच्या उकली काढायच्या आहेत. सोडवायचे. सोडवा याचा अर्थ असा असतो, प्रश्न आपल्याला वाचल्यानंतर समजला पाहिजे. सोडवा याचा अर्थ असा असतो त्यामध्ये त्या समीकरणामध्ये जे चल असतात त्या चलाच्या किमती काढणं म्हणजे ते समीकरण सोडवणं. तर पहिलं आपलं 5व्या मधलं पहिलं जे गणित आहे त्यामधलं पहिलं समीकरण आहे 6x - 3y बरोबर -10 आणि दुसरं आहे 3x + 5y - 8 बरोबर 0. आता ही 2 समीकरणं दिलेली आहेत. समीकरण लिहिल्यानंतर प्रथम आपण काय बघायचं, तर ते ax + by बरोबर c या स्वरूपात आहे की नाही. जर नसेल तर ते आपण काय करायचं, त्या पद्धतीने मांडून घ्यायचं. मग हे जे दुसरं समीकरण आहे, हे पहिलं समीकरण ax + by बरोबर c या स्वरूपात आहे. पण हे दुसरं समीकरण आहे त्या स्वरूपात नाहीये. तर आपल्याला हे समीकरण त्या स्वरूपात मांडावं लागेल. म्हणजे इथे c जो आहे तो डाव्या बाजूकडे आहे. तो आपल्याला कुठे पाहिजे, उजव्या बाजूला. म्हणून आपण हे समीकरण कसं लिहिणार, 6x - 3y बरोबर -10 हे पहिलं समीकरण आलं आणि दुसरं 3x + 5y बरोबर हे -8 उजवीकडे गेल्यावर होणार +8. अशी आपल्याला 2 समीकरणं मिळाली. आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी प्रथम आपण डी ची किंमत काढतो. तर डी ची किंमत काढताना आपण काय करणार आहोत, x चे सहगुणक आणि y चे सहगुणक तेच घेणार आहोत. हा भाग त्यामध्ये येणार नाही. म्हणजे काय येणार, 6 3 - 3 5. आता या निश्चयकाची किंमत काढताना तुम्हाला माहिती आहे आधीच्या 4थ्या प्रश्नामध्ये आपण निश्चयकाच्या किमती काढलेल्या आहेत. तर प्रथम हा गुणाकार करणार 6 × 5 वजा 3 × 3 3 × 3 म्हणजे 6 पंचे 30 आणि इथे 3 त्रिक 9 आणि हे वजा आणि वजा काय होणार, अधिक. 30 + 9 त्यामुळे इथे डी ची किंमत आलेली आहे 39. आता याच पद्धतीने आपण dx काढणार आहोत आणि dy काढणार आहोत. तर dx काढताना काय येणार बघा, या संख्या आहेत त्या आधी लिहिणार आणि त्यानंतर y चे सहगुणक लिहिणार आणि dy काढताना x चे सहगुणक आधी लिहिणार आणि त्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडच्या संख्या लिहिणार. तर आपण dx काढू. dx बरोबर -10 8 आणि -3 5. प्रथम हा गुणाकार -10 × 5 वजा 8 × -3. -10 × 5 50 वजा चिन्ह आहे म्हणून वजा 8 त्रिक 24 पण चिन्ह येणार वजा. आता जेव्हा कंसातून आपण जी संख्या बाहेर काढू तेव्हा चिन्हांचा गुणाकार वजा वजा अधिक 50 वजा 50 अधिक 24. संख्यांमध्ये चिन्ह भिन्न आहेत त्यामुळे वजाबाकी होणार. वजाबाकी येते 26 पण या 2 संख्यांमध्ये 50 मोठे आहेत म्हणून त्याचं चिन्ह. मग आपल्याला dx मिळालं -26. आता आपण काढणार dy. dy साठी आधी सांगितल्याप्रमाणे 6 3 -10 8. प्रथम हा गुणाकार 6 × 8 वजा 3 × -10. 8 × 48 आणि वजा वजा होणार अधिक 3 × 10 30. म्हणून dy ची किंमत आली 78.
आता आपल्याला डी मिळालं, dx मिळालं, dy मिळालं. आता आपण x आणि y च्या किमती काढूया. x कसं काढतो? x बरोबर dx भागिले d. dx आहे -26 आणि d आपलं आलेलं होतं 39. या दोन्ही संख्या 13च्या पाड्यामध्ये येतात. 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39. म्हणून x ची किंमत काय आली? -2/3. आता याच पद्धतीने आपण काय करणार? y ची किंमत काढणार. y बरोबर dy भागिले d बरोबर dy आहे 78, 78 भागिले d 39. 13 78, 13 त्रिक 39. 3 एके 3, 3 दोन्ही 6 म्हणजे 2 आला. मग y ची किंमत आली 2. आता आपल्याला x आणि y च्या किमती आलेल्या आहेत, म्हणजेच आपण समीकरण सोडवलेले. म्हणून या दिलेल्या समीकरणाची उकल काय येणार? x, y बरोबर x आहे -2/3 आणि y आहे 2. अशा पद्धतीने आपण पहिलं गणित सोडवलंय. याच पद्धतीने आपण पुढची गणितं सोडवणार आहोत. तर दुसरं गणित काय आहे बघा. दुसऱ्या गणितामधली समीकरणं आहेत 4m - 2n बरोबर -4 आणि दुसरा आहे 4m + 3n बरोबर 16. आता यामध्ये बघा दोन्ही जी समीकरणं आहेत ती ax + by बरोबर c या स्वरूपात आहेत. फक्त इथे x आणि y च्या ऐवजी काय आहेत? m आणि n आहेत. फक्त चल भिन्न आहे. पद्धत आपल्याला त्याच पद्धतीने करायचंय. तर प्रथम आपण हे एकाखालोखाल एक मांडून घेऊया ही दोन्ही समीकरणं. हे पहिलं समीकरण आहे आणि 4m + 3n बरोबर 16 हे दुसरं समीकरण. प्रथम आपण काय करणार? d ची किंमत काढणार. d बरोबर 4, 4 - 2, 3. प्रथम हा गुणाकार 4 गुणिले 3 वजा 4 गुणिले वजा 2. 4 त्रिक 12 वजा वजा अधिक 4 दुने 8. डी ची किंमत आली 12 + 8 बरोबर 20. आता आपण काय काढणार? आता इथे आपण dm काढणार कारण इथे चल m आहे, x नाहीये. मग dm बरोबर -4 16. इथली संख्या आपण आधी लिहिली आणि त्याच्यानंतर आपण कुठल्या लिहिणार? n चे सहगुणक लिहिणार. -2 3. प्रथम हा गुणाकार करणार. -4 गुणिले 3 वजा 16 गुणिले वजा 2. 4 त्रिक 12 पण येणार -12 आणि हे वजा वजा अधिक 16 दुणे 32. इथे चिन्ह भिन्न आहेत. वजाबाकी होणार. वजाबाकी येते 20. मोठी संख्या 32 आहे म्हणून धन राहिलं. आता इथे हे आलं dm ची किंमत. आता आपण काढणार n. dn. dn बरोबर 4, 4 आणि वजा 4 16. प्रथम हा गुणाकार 4 गुणिले 16 वजा 4 गुणिले वजा 4. 16 चोक 64 आणि वजा वजा अधिक 4 चोक 16 म्हणून dn ची किंमत किती आली? 80. आता आपल्याला d मिळालं, dm मिळालं आणि dn मिळालं. आता आपल्याला इथे आपण उकल काढणार. त्या उकलीमध्ये कोणाच्या किमती येणार? m आणि n च्या किमती. म्हणून m बरोबर dm भागिले d बरोबर 20 भागिले 20 बरोबर 1. म्हणजे m ची किंमत आली 1 आणि n बरोबर dn भागिले d बरोबर 80 भागिले 20. 80 भागिले 20, 20 चोक 80 म्हणून n ची किंमत आली 4. आपल्याला चलाच्या किमती मिळालेल्या आहेत. म्हणून इथे उकल आली m, n बरोबर 1, 4. अशा पद्धतीने आपल्याला उकल मिळालेली आहे या दुसऱ्या गणिताची.
आता आपण तिसरं गणित बघूया. तिसऱ्या गणितामध्ये काय आहे बघा. पहिलं जे समीकरण आहे 3x वजा 2y बरोबर 5/2 आणि दुसरं आहे 1/3x अधिक 3y बरोबर 4/3. आता याच्यामध्ये अंशछेद स्वरूपात आपल्याला संख्या आलेल्या आहेत. तर आपल्याला आधी त्याला सोपं रूप द्यावं लागणार. त्याला ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आपल्याला मांडायचंय. इथे बघा, इथे हे अपूर्णांकात आहे, एक छेद स्वरूपात आहे, अंशछेद स्वरूपात आहे. तर आपल्याला त्याला सोपं रूप द्यायला लागणार. तर प्रथम आपण सोपं रूप देऊया आणि मग आलेल्या समीकरणाचं आपण dx आणि dy ह्या किमती काढूया. आता पहिलं जे समीकरण आहे 3x वजा 2y बरोबर 5/2. ह्याला सोपं रूप देताना आपण काय करणार. इथे बघा, इथे छेदाला 1 आहे, इथे छेदाला 2 आहे. तर आपण काय करूया, याचा तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकार करून काय येतं असा. तर ह्या 2 ने इथे आपण गुणणार. 2 गुणिले 3x वजा 2y आणि 5 ने 1 ला गुणणार. 5 ला 1 ला गुणलं तर 5 आले. मग आता इथे काय झालं बघा, 3 दुणे 6x वजा 2 दुणे 4y बरोबर 5 हे समीकरण मिळालं. त्याच पद्धतीने इथे सोपं रूप देताना आपण काय करणार बघा, इथे छेदाला 3 आहेत, इथे पण छेदाला 3 आहेत. आपण संपूर्ण समीकरणाला काय करूया, 3 ने गुणूया. मग इथे काय येईल, 3 ने गुणलं, इथे 3 ने गुणतोय कारण आपल्याला छेदाचे 3 घालवायचे आणि या पुढच्या संख्येला पण आपण 3 ने गुणूया. मग इथे काय होईल बघा, हा गेला 3, इथले 3 गेले. मग इथे काय राहिलं, 1x म्हणजे x अधिक 3 त्रिक 9y बरोबर वजा 4. आता 2 समीकरण आपल्याला मिळाली. हे पहिलं समीकरण आहे आणि हे दुसरं समीकरण. आता त्यांना आपण एका खालोखाल एक मांडूया. 6x वजा 4y बरोबर 5 हे पहिलं समीकरण आहे आणि x अधिक 9y बरोबर वजा 4. आता या समीकरणाच्या आधारे आपण निश्चयकाच्या किमती काढूया. डी काय येणार बघा, इथे काही नाहीये म्हणजे 1 आहे. 6 1 वजा 4 9. प्रथम हा गुणाकार करणार. 6 गुणिले 9 वजा 1 गुणिले वजा 4. 9 54 वजा वजा अधिक 4. मग डी ची किंमत किती आली, 58. आपल्याला प्रथम डी ची किंमत मिळालेली आहे. आता पुढे आपण काय करणार, dx बरोबर 5 वजा 4 वजा 4 9. 5 गुणिले 9 वजा, आता बघा दोन्ही संख्यांना चिन्ह वजा वजा आहे. हा गुणाकार प्रथम आपण केला. त्यांना आपण कंसामध्ये, कधी पण वजा चिन्ह आलं तर त्याला कंसात लिहायचं. वजा 4 गुणिले वजा 4. मग काय येणार, 9 5 45 वजा या दोघांच्या गुणाकारामध्ये वजा वजा अधिक होईल आणि 4 चोक 16. हे चिन्ह इथलं वजा तसंच राहील. मग 45 वजा 16 काय येणार, dx बरोबर 29. डी मिळालं, dx मिळालं. आता dy काढूया. मी फास्ट यासाठी दाखवते कारण आपल्याला हे कसं लिहायचं ते माहिती आहे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. तर dy बरोबर 6 1 5 वजा 4 बरोबर प्रथम हा गुणाकार 6 गुणिले वजा 4 वजा 1 गुणिले 5. हे दोन्ही धनसंख्या आहेत त्यामुळे कंसात घालायची गरज नाही. 6 चोक 24 वजा 5 एके 5. आता इथे बघा दोन्ही संख्यांची चिन्ह सारखी आहेत, मग त्यांची बेरीज होणार आणि त्या दोघांचं जे चिन्ह आहे ते त्या उत्तराला मिळणार. तर dy आलं वजा 29. आता याच्यावरून आपण x आणि y च्या किमती काढूया. बघा x काय येणार, dx भागिले d बरोबर 29 भागिले 58. 29 दुणे 58 म्हणून x ची किंमत आली 1/2. त्याच पद्धतीने y कसं काढणार, dy भागिले d बरोबर dy आहे वजा 29. वजा 29 भागिले 58.
तर काय येणार 29 दुने 58 पण हे आलं वजा 1/2 म्हणून y ची किंमत आली वजा 1/2. अशा पद्धतीने आपल्याला उकल आलेली आहे. उकल काय आहे? उकल x, y बरोबर 1/2 वजा 1/2. अशा पद्धतीने आपण हे तिसरं पण गणित सोडवलंय. आता आपण चौथं गणिताकडे जाऊया. चौथं गणित बघा काय आहे. 7x अधिक 3y बरोबर 15 आणि दुसरा आहे 12y वजा 5x बरोबर 39. आता इथे काय दिसतंय बघा, हे तर पहिलं जे समीकरण आहे ते ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहे. पण दुसऱ्यामध्ये काय झालंय, हे y पद आहे ते आधी लिहिलंय आणि x पद नंतर लिहिलंय. तर आपण जेव्हा ती समीकरणं एका खालोखाल एक मांडू तेव्हा x पद पहिलं लिहायचं आणि y पद नंतर लिहायचं. म्हणजे कसं लिहिणार आहोत आपण, 7x अधिक 3y बरोबर 15 हे पहिलं समीकरण आहे आणि या दुसऱ्या समीकरणामधलं जर x जे पद आहे ते आधी लिहायचं चिन्हा सकट. म्हणजे वजा 5x अधिक 12y बरोबर 39. इथे आपण काही बदल केला नाहीये, फक्त त्यांचा क्रम बदलला आहे. चिन्ह आपल्याला बदलायची नाहीये. तर ही 2 समीकरणं मिळाली. आता आपण d, dx आणि dy च्या किमती काढूया. तर d 7 वजा 5 3 12. 7 गुणिले 12 वजा 3 गुणिले वजा 5. इथे काय येणार बघा, 12 7 84 वजा वजा अधिक 15. मग डी किती आलं 99. पहिली किंमत मिळाली आपल्याला. आता dx काढूया. dx काय येईल बघा, ही संख्या आधी 15 39 आणि मग 3 12. 15 गुणिले 12 वजा 3 गुणिले 39. 15 गुणिले 12 गुणाकार येतो 180 आणि 3 गुणिले 39 गुणाकार येतो 117. मग dx आलं, यांची वजाबाकी होणार, ती आली 63. आता आपण काढणार dy. dy बरोबर 7 वजा 5 15 39. 7 गुणिले 39 वजा 15 गुणिले वजा 5. 7 गुणिले 39 येतं 273. 15 5 75 आणि वजा वजा अधिक. तर dy आलं 348. d आलं, dx आलं आणि dy आलं. आता आपण x आणि y च्या किमती काढूया. x बरोबर dx भागिले d बरोबर dx काय होतं 63 भागिले आणि d होतं 99. तर ह्याला भाग लावल्यानंतर कितीने भाग जातो, 9ने भाग जातो. 7 9 63 आणि 11 9 99. त्यामुळे x ची किंमत आली 7 भागिले 11. आता y ची किंमत काढूया. y बरोबर dy भागिले d. dy आहे 348 आणि d आहे 99. यांना सोपं रूप दिल्यानंतर 116 भागिले 33 असं उत्तर येतं. तर हा इथपर्यंतच भाग जातो. त्यामुळे y ची किंमत येणार y बरोबर 116 भागिले 33. आपण काय केलेलं आहे, याला 3 ने भाग लावलेला आहे. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 एके 3 3 एके 3 3 च 18. ह्याच्या पुढे भाग जात नाही. म्हणून आपल्याला x आणि y च्या किमती इथे मिळालेल्या आहेत. म्हणून आपली उकल आली x, y बरोबर 7/11 आणि 116 भागिले 33. आता 5वं गणित आपण बघणार आहोत. 5वं आणि शेवटचं गणित म्हणजे या 5व्या प्रश्नामधलं शेवटचं गणित.
एक्स अधिक वाय वजा 8 भागिले 2 बरोबर एक्स अधिक 2y वजा 14 भागिले 3 बरोबर 3x वजा y भागिले 4. आता बघा इथे काय दिलेले आहेत? 3 गुणोत्तर आहेत आणि प्रत्येकामध्ये बरोबर चिन्ह आहे. अशा पद्धतीने जेव्हा गणित येतं तेव्हा आपल्याला प्रथम समीकरण तयार करावं लागणार. आपली जी 2 समीकरणं हवी आहेत ती समीकरणं आधी आपल्याला मिळवावी लागतील. तर ती कशी मिळवायची? तर एका वेळेला तुम्ही एक गुणोत्तर घ्यायचं. इथे 3 गुणोत्तर एकूण तयार होतात. बघा हा पहिलं आणि दुसरं असं करू शकता. पहिलं आणि दुसरं गुणोत्तर घ्यायचं किंवा पहिलं आणि तिसरं गुणोत्तर घ्यायचं किंवा दुसरं म्हणजे 2 कुठलेही गुणोत्तरे घ्यायची. एकतर पहिलं आणि दुसरं, दुसरं आणि तिसरं किंवा पहिलं आणि दुसरं आणि पहिलं आणि तिसरं अशी गुणोत्तरे घेऊन आपल्याला 2 समीकरणं त्याच्यामधून काढायची. तर आपण पहिलं काय करूया? हे पहिलं गुणोत्तर आणि दुसरं गुणोत्तर हे आधी घेऊया. म्हणजे काय येईल? एक्स अधिक वाय वजा 8 भागिले 2 बरोबर एक्स अधिक 2y वजा 14 भागिले 3. आता याला सोपं रूप देऊया. याला सोपं रूप द्यायचं म्हणजे काय करायचं? आपण तिरकस गुणाकार करू. इथे तिरकस गुणाकार कसा करायचा आधीच्या गणित आपण बघितलंय. बघा तिरकस गुणाकार म्हणजे काय होणार? या 3 ने या पहिल्या गुणोत्तराच्या पहिल्या अंशाला गुणायचं आणि 2 ने दुसऱ्या गुणोत्तराच्या अंशाला गुणायचं. मग काय येणार? 3 गुणिले एक्स अधिक वाय वजा 8 बरोबर 2 गुणिले एक्स अधिक 2y वजा 14. तर या 3 ने आतमध्ये गुणायचं. 3 ने आतल्या संख्यांना गुणल्यावर येईल 3x अधिक 3y वजा 24 आणि 2 ने गुणल्यानंतर 2x अधिक 4y वजा 14 दुने 28. आता यामध्ये काय करायचं? एक्स असलेली पदं आणि वाय असलेली पदं डावीकडे ठेवायची आणि एक्स वाय नसलेली पदं उजवीकडे ठेवायची. म्हणजे आपण बघा काय करूया? 3x आणि ह्या बाजूचं 2x या बाजूला येणार. हे डावीकडे आल्यावर काय होणार? वजा 2x. चिन्ह बदलणार. त्यानंतर इथे आहे 3y आणि नंतरची जी चल पदं आहे ते काय आहे? 4y. ते अधिक आहे. इथे आल्यावर होणार वजा 4y. त्यानंतर उजवीकडची संख्या आधी लिहायची चिन्हासकट वजा 28 आणि मग ही डावीकडची संख्या उजवीकडे आपण न्यायची. तर ती वजा 24 आहे. इथे आल्यावर होणार अधिक 24. कळलंय? तशा पद्धतीने मांडणी केली. आता यांची बेरीज वजाबाकी करायची. 3x वजा 2x किती येतं? 1x. नुसता x लिहिला तरी चालतो. आणि 3y वजा 4y येतं 1y म्हणजे वजा y. आणि या दोघांची वजाबाकी येते वजा 4. बघा आपल्याला हे पहिलं समीकरण मिळालं. आपण कुठलं गुणोत्तर घेतलं? पहिलं आणि हे दुसरं. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण काय करूया? पहिलं आणि तिसरं घेऊया. कारण पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये त्या मानाने पदं कमी आहेत दुसऱ्यापेक्षा. मोठ्या संख्या नाहीयेत. तुम्ही दुसरं आणि तिसरं पण घेऊ शकता. पण आपण पहिलं आणि तिसरं घेणार आहोत. तर पहिलं काय आहे? एक्स अधिक वाय वजा 8 भागिले 2 आणि तिसरं आहे 3x वजा y भागिले 4. आता केलं त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत? तिरकस गुणाकार करणार आहोत. तिरकस गुणाकार काय करणार आपण? 4 ने एक्स अधिक वाय वजा 8 ला गुणणार आणि 2 ने 3x वजा y ला गुणणार. इथे आपण तिरकस गुणाकार केला. तिरकस गुणाकार करून आता नातमध्ये गुणायचं. 4x अधिक 4y वजा 32 बरोबर 3 दुनी 6x वजा 2y. आता आधीच्या गणिताप्रमाणेच x असलेली पदं आणि y असलेली पदं आपण डावीकडे लिहिणार. तर बघा 4x इथला 6x इकडे आला डावीकडे तर तो होणार वजा 6x. त्यानंतर पण लिहायचं y असलेलं पद 4y आणि हा इथला y इकडे आल्यावर होणार अधिक 2y. आता इथे स्थिर संख्या नाहीये. मग इथली संख्या तिकडे जाईल. तर हे वजा 32 आहे. ते त्या बाजूला गेल्यावर काय होणार? अधिक 32. आता यांची बेरीज वजाबाकी करूया आपण. 4x वजा 6x बघा वजाबाकी होणार 2x. पण यामध्ये मोठं कोण आहे? 6. त्यामुळे याची वजाबाकी येणार वजा 2x.
इथे दोघांची चिन्ह सारखी आहेत, बेरीज होणार. बेरीज वजाबाकी कोणाची होते? सहगुणकाची होते, चलाची नाही, सहगुणकाची. तर 4 अधिक 2 6 वाय बरोबर उजवीकडे आहेत 32. आता इथे जर तुम्ही बघितलं तर सहगुणक जर बघितला तर सहगुणक सगळे सम आहेत. तर मग त्याच्यामधला आपण सामायिक एखादा संख्या घेऊ शकतो. तर सामायिक कुठली येणार? तर 2 ही संख्या आपण सामायिक मधून घेऊ शकतो. तर 2 सामायिक आलं. इथे काय राहिलं? वजा x अधिक 3y, सामायिक काढले 2, आणि इथे आपण लिहिणार आहोत 32. या डाव्या बाजूकडून आपण सामायिक काढलं. तर हे 2 इथे गुणिले आहेत, ते उजवीकडे गेल्यावर काय होणार? छेदाला जातील. मग काय येईल? वजा x अधिक 3y बरोबर 32 ला 2 ने भागल्यानंतर काय येणार? 16. वजा x अधिक 3y बरोबर 16. हे आपल्याला मिळालं दुसरं समीकरण. कळलं? ह्या गणितामध्ये आपल्याला ही 2 समीकरणं जी हवी आहेत आपल्याला निश्चयकांच्या किमती काढण्यासाठी, तर ती समीकरणं मिळवण्यासाठी आपल्याला एवढा हा खटाटोप करावा लागला. आता 2 समीकरणं आपल्याला मिळाली आहेत, ती आपण एका खालोखाल एक अशी मांडूया. पहिलं जे समीकरण होतं x वजा y बरोबर वजा 4, हे पहिलं समीकरण होतं. आणि दुसरं होतं वजा x अधिक 3y बरोबर 16. आता आपण निश्चयकांच्या किमती काढूया. बघा, डी इथे काही नाहीये म्हणजे 1 आहे. ज्या ठिकाणी सहगुणक काही नाहीये म्हणजे तिथे 1 ही संख्या आहे. 1 वजा 1 वजा 1 3. 1 गुणिले 3 वजा, दोन्ही संख्या ऋण आहेत त्यामुळे त्या कंसात लिहूया आपण. मग काय येणार बघा? 3 1 3, आणि इथे वजा वजा अधिक 1 गुणिले 1 1, म्हणून इथे डी ची किंमत काय आली? 3 वजा 1 2. डी ची किंमत मिळाली 2. आता आपण काढणार डी एक्स. डी एक्स बरोबर वजा 4 16 वजा 1 3. हा गुणाकार आपण आधी करतोय, लक्षात ठेवा, इथे चुकायचं नाहीये. वजा 4 गुणिले 3 वजा 16 गुणिले वजा 1, 4 त्रिक 12 वजा 12 वजा वजा अधिक 16, dx आलं 16 वजा 12 4. आता आपण काढणार dy. dy बरोबर 1 वजा 1 आणि वजा 4 16 बरोबर 1 गुणिले 16 वजा, दोन्ही संख्या ऋण आहेत, वजा 4 गुणिले वजा 1, 16 एके 16 वजा 4 एके 4 आणि वजा वजा अधिक 16 वजा 4 12. dy ची किंमत आली 12. आता आपण x आणि y च्या म्हणजे उकली आपण आता काढूया. x बरोबर dx भागिले d. dx किती होतं? 4. 4 भागिले d होते 2, म्हणजे x ची किंमत आली 2. आणि y ची किंमत कशी काढणार? dy भागिले d बरोबर dy किती होतं? 12. 12 भागिले d आहे 2, हे किती आलं? 6. y ची किंमत आली 6. अशा पद्धतीने आपल्याला उकली मिळालेल्या आहेत. उकल काय आहे? x, y बरोबर 2, 6. अशा पद्धतीने आपण 5वा प्रश्न पूर्ण सोडवलाय. आता आपल्याला 6वा प्रश्न सोडवायचा आहे. ज्या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला समीकरण सोडवायची. समीकरण सोडवायचं म्हणजे काय? तर त्यांनी आपल्याला कुठल्या पद्धतीने सोडवायचे हे सांगितलेलं नाहीये. तर आपण क्रेमरची जी आता पद्धतीने शिकलो त्या पद्धतीने पण सोडवू शकतो, किंवा आपल्याला पद घालवून ते समीकरण आपण सोडवू शकतो. कुठल्याही पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. तर बघा, यातलं पहिलं जे गणित आहे
ते आहे 2/x अधिक 2/3y बरोबर 1/6 आणि दुसरं समीकरण आहे 3/x अधिक 2/y बरोबर 0. आता बघा हे आपण आधी त्या गणितांमध्ये बघितलेलं होतं. या स्वरूपातली जर गणितं आली तर काय करायचं? कारण इथे छेदाला x y ही जी पदं आहेत ती छेदाला आलेली आहेत. आपलं जे एकसामायिक समीकरण जे असतं ते ax अधिक by बरोबर c या स्वरूपात असलं पाहिजे. तर हे छेदाला आले तर अशा पद्धतीची जर गणितं आली तर त्याला आपण काय करतो? एक वेगळं चल मानतो. इथे बघा हा x कसा आहे? 2 गुणिले म्हणजे हे जे पद आहे ते कसं आहे? 2 गुणिले 1/x आणि इथे हे 2 गुणिले 2/3 गुणिले 1/y बरोबर 1/6. त्याच पद्धतीने हे समीकरण कसं आहे? 3 गुणिले 1/x अधिक 2 गुणिले 1/y बरोबर 0. तर या इथे हा जो भाग आहे 1/x आणि 1/y दोन्ही समीकरणामध्ये आलेला आहे. तर या पदाऐवजी आपण दुसरं एखादं चल मानायचं. आपण काय करूया? 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n वरील समीकरणात मानू. यांच्याऐवजी आपण m आणि n लिहिणार. जर आपण इथे m आणि n दिलं तर हे पहिलं समीकरण काय होईल? 2m अधिक 2/3n बरोबर 1/6. हे पहिलं समीकरण असं आलेलं आहे. तर हे पहिलं समीकरण आपल्याला बघा इथे अंशछेद स्वरूपात आहे. तर आपल्याला आधी ह्याला काय करावं लागेल? सोपं रूप द्यावं लागेल. तर सोपं रूप देण्यासाठी आपल्याला हे 3 घालवायचे आहे तिथून. तर आपण काय करणार? 3 ने गुणायचं दोन्ही बाजूला. तर 3 ने दोन्ही बाजूला गुणल्यावर काय येईल? 3 गुणिले 2m अधिक 3 गुणिले 2/3n बरोबर 3 गुणिले 1/6. काय केलं आपण? दोन्ही बाजूस 3 ने गुणून. आता इथे 3 ने गुणल्यावर काय येईल? 3 दुणे 6x अधिक हे बघा 3 चा लोप झाला राहिलं 2n 2 m आहे x नाहीये m आहे. आपण m मानलेलं आहे ना म्हणून m 6m अधिक 2n बरोबर इथे सोपं रूप येणार 1/2. आता इथे पुन्हा कसं आलेलं आहे बघा हे एकछेद स्वरूपात आलेले. आपण आता तिरकस गुणाकार केला तर काय येईल? ह्या 2 ने इथे गुणणार आपण. मग 2 ने गुणल्यावर काय येईल? 2 गुणिले 6m अधिक 2n बरोबर 1. आपण इथे काय केलंय? तिरकस गुणाकार केलाय. मग आता हे गुणल्यानंतर काय येईल बघा? 2 ने गुणल्या आतमध्ये 12m अधिक बघा इथे आपण 2 ने आतमध्ये 6 दुणे 12 आणि 2 गुणिले 1 म्हणजे 2 येणार बरोबर इथे 2n आहे. म्हणजे 2 गुणिले 2 4n बरोबर 1 म्हणजे 12m अधिक 4n बरोबर 1. हे आपलं पहिलं समीकरण आहे. तर आपण केवळ त्याला सोपं रूप दिलंय. आपण बाकी त्यात काही केलेलं नाहीये. म्हणून आपला समीकरणाचा जो नंबर आहे तो तोच राहिलेला आहे. आणि ते दुसरं समीकरण आहे. दुसरं समीकरण आपलं काय होतं? 3/x अधिक 2/y बरोबर 0. त्याच्या जागेवर आपण काय लिहिणार? 1/x च्या जागेवर m लिहिणार. इथे 3m अधिक 2n बरोबर 0. इथे आपल्याला जास्त काही करावं लागलं नाहीये. आपल्याला ही 2 समीकरणं मिळाली ते आपण एका खालोखाल एक मांडूया. आता इथे बघा 12m अधिक 4n बरोबर 1 आणि 3m अधिक 2n बरोबर 0. आता ही जी 2 समीकरणं आहेत आपल्याला काय सांगितलेले आहेत? खालील एक सामायिक समीकरण सोडवा. कुठल्या पद्धतीने ते सांगितलेलं नाहीये. तर तुम्ही 2 पद्धतीने ते सोडवू शकता. एकतर कुठल्याही एका चलाचा लोप करून म्हणजे ते घालवून म्हणजे सारखं पद करून त्यांची बेरीज वजाबाकी करून तशा पद्धतीने सोडवू शकतात किंवा
आपण आता जी क्रेमरची पद्धत बघितलेली त्या पद्धतीने. तर गणित बघितल्यानंतर ठरवायचंय क्रेमरच्या पद्धतीने सोडवणं जास्त सोपं होईल या गणितामध्ये. तर आपण ती पद्धत इथे वापरूया. आपण काय करूया, डी ची किंमत काढूया. डी काय येणार बघा, 12, 3, 4, 2. 12 गुणिले 2 वजा 4 गुणिले 3. 12 दुणे 24 वजा 4 त्रिक 12. तुमची वजाबाकी किती आली, 12. डी ची किंमत मिळाली आपल्याला. याच पद्धतीने डीएम आणि डीएन, इथे एक्स नाही, ते डीएम आणि एन च्या किमती आपल्याला मिळणार आहेत. डीएम बरोबर 1042. काय येणार, 1 गुणिले 2 वजा 0 गुणिले 4. शून्याला कुठल्याही संख्येने गुणलं तर उत्तर 0 येतं, त्यामुळे आपलं उत्तर काय येणार, 2 गुणिले 1 2. डीएम आलं 2, कारण हा शून्य भाग आहे. त्याच पद्धतीने डीएन काय येईल, 12, 3, 1, 0. बघा 12 गुणिले 0 हा गुणाकार आपण आधी करतोय, वजा 1 गुणिले 3. 0 वजा 1 गुणिले 3 3. मग डीएन ची किंमत किती आली, वजा 3. आपल्याला डी, डीएम आणि डीएन मिळालेलं आहे. यावरून आपण एम आणि एन च्या किमती काढू. ते एम काय येणार, डीएम भागिले डी. डीएम आहे 2 आणि डी आलेलं 12, 1/6. इथे एम ची किंमत आपल्याला मिळाली 1/6. आणि एन ची किंमत कशी काढणार, डीएन भागिले डी. डीएन आहे वजा 3, वजा 3 भागिले डी आहे 12, म्हणजे वजा 1/4. एन ची किंमत आली वजा 1/4. पण आपल्याला एम आणि एन च्या किमती काढायच्या आहेत का, नाही. आपल्या इथे चल काय आहे, एक्स आणि वाय. तर आपण एम आणि एन कोणाला मानलेलं, कोणासाठी मानलेलं, तर 1/x साठी एम मानलेलं आणि 1/y साठी एन मानलेलं. तर आपल्याला ह्या एम आणि एन च्या जागेवर त्या किमती घालाव्या लागतील. परंतु एम बरोबर 1/x व एन बरोबर 1/y. म्हणून इथे काय किंमत आलेली, एम बरोबर 1/6 होतं, पण या एम च्या जागेवर आपण काय लिहिणार, 1/x बरोबर 1/6. बघा तिरकस गुणाकार केल्यावर काय होईल, एक्स आणि हा 6 ने गुणल्यावर येणार 6. एक्स ची किंमत आली 6. तर याच पद्धतीने आपण वाय ची किंमत काढणार. तर एन बरोबर काय आलेली किंमत, वजा 1/4. पण एन काय आहे, 1/y बरोबर वजा 1/4. इथे पण आपण तिरकस गुणाकार करणार. इथे गुणल्यावर काय येईल, y गुणिले वजा 1 वजा y आणि 4 गुणिले 1 4. पण आपल्याला y ची किंमत काढायची आहे, आपण वजा 1 ने गुणणार, म्हणजे y बरोबर आलं वजा 4. अशा पद्धतीने या समीकरणाची आपल्याला उकल मिळालेली आहे 6 आणि वजा 4. म्हणून दिलेल्या समीकरणांची उकल काय आलेली आहे, x, y बरोबर 6, वजा 4. समजलं. अशा पद्धतीने आपण हे एक सामायिक समीकरण सोडवले. आता दुसरं आपण बघूया. याच पद्धतीचं आहे, जसं आपण एम आणि एन मानलेलं तशाच पद्धतीचं हे दुसरं पण आहे. 7 भागिले 2x अधिक 1 अधिक 13 भागिले y अधिक 2 बरोबर 27. हे पहिलं आहे. आणि दुसरं आहे 13 भागिले 2x अधिक 1 अधिक 7 भागिले y अधिक 2 बरोबर 33. ही दोन समीकरण आहेत. आता आपल्याला ही सोडवायची. आता इथे बघा दोघांमध्ये आपण बघितलं तर 1/2x अधिक 1 आणि 1/y अधिक 2 हे दोन्ही समीकरणामध्ये आलेले आहे. आपण काय करणार, त्यांच्या ऐवजी आपण एम आणि एन दुसरी चल कुठलीही
आपण इथे एम आणि एन ही चल आपण मानणार. तर इथे 1/2x अधिक 1 बरोबर एम व 1/y अधिक 2 बरोबर एन मानू. त्यांना आपण मानलं. आता या समीकरणामध्ये या किमती आपण घालायचं. मग पहिलं समीकरण काय येणार? 7m अधिक 13n बरोबर 27 हे पहिलं आलं. आणि दुसरं 13m अधिक 7n बरोबर 33. आता इथे आपण काय करू शकतो? तर इथे तुम्ही बघितलात तर m चा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये n चा सहगुणक आहे आणि पहिल्या समीकरणातील n चा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामधील m चा. अशा पद्धतीने जर सारखे असतील सहगुणक तर अशी गणितं सोप्या पद्धतीने कशी सोडवायची? एकदा त्यांची बेरीज करायची आणि एकदा त्यांची वजाबाकी करायची. आपल्याला दोन वेगळे समीकरण मिळणार आणि मग ती समीकरणं सोडवायची. तर प्रथम आपण काय करूया? पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणाची बेरीज करूया. तर याची बेरीज केल्यावर काय येणार? 13 अधिक 7 20m अधिक 20n बरोबर 60. तर आपण काय केलं? समीकरण 1 अधिक समीकरण 2 दोघांची बेरीज केली. आता इथे बघा 20 हे सामायिक आहे. तर 20 ने जर आपण भागलं याला तर काय येणार? m अधिक n बरोबर 60 भागिले 20 म्हणून काय आलं? m अधिक n बरोबर 3. हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. बेरीज करून तिसरं समीकरण मिळालं. आता आपण वजाबाकी करणार मग आपल्याला चौथं समीकरण मिळेल. पहिलं काय होतं समीकरण? 7m अधिक 13n बरोबर 27 हे पहिलं समीकरण होतं आणि दुसरं 13m अधिक 7n बरोबर 33. आता यांची आपण काय करूया? वजाबाकी करूया. वजाबाकी करताना काय होतं? दुसरं जे समीकरण असतं त्याची चिन्ह बदलतात. इथे अधिक आहे वजा झालं, अधिकचं वजा झालं, इथे काहीच नाहीये म्हणजे अधिक आहे वजा झालं. आता यांची वजाबाकी बघा 13 आणि 7 ची वजाबाकी येते 6 पण मोठी संख्या 13 आहे त्याचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा आलं. इथे पण 6च येतंय पण यामध्ये मोठी संख्या 13 त्याचं चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक 6 येणार. या दोघांची वजाबाकी 6 येते पण मोठी संख्या 33 आहे म्हणून त्याचं चिन्ह आलं वजा. तर इथे काय केलंय आपण? समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा केलं. आता बघा सामायिक इथे 6 संख्या आहे तर 6 ने आपण जर संपूर्ण समीकरणाला भागलं तर काय येणार? वजा m अधिक n वजा 1 हे आपल्याला समीकरण मिळालं. हे आहे आपलं चौथं समीकरण. आता तिसरं आणि चौथं समीकरण आपण एका खालोखाल एक मांडूया. तिसरं होतं m अधिक n बरोबर 3 आणि चौथा आहे वजा m अधिक n बरोबर वजा 1. आता हे तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने पण सोडवू शकता. आपण काय करूया? आपण इथे बघा सोपं काय आहे? इथे पद सारखी आहेत त्यामुळे आपण त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून एका चलाचा आपण लोप करू शकतो. ते करणं सोपं आहे म्हणून आपण काय करूया? बेरीज करूया. बेरीज केल्यावर काय होईल बघा? ही दोन पद समान आहेत चिन्ह भिन्न आहे. हे पदाचा लोप झाला. n अधिक n 2n आणि 3 वजा 1 2. इथे आपण काय केलेलं आहे? समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची बेरीज केली आहे म्हणून n बरोबर 2 भागिले 2 म्हणून n बरोबर आलं 1. आता ही आलेली जी किंमत आहे ती आपण या दोन समीकरणांपैकी एका समीकरणामध्ये घालायची ठेवायची ती किंमत. n बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये घालू. समीकरण 3 काय आहे? m अधिक n बरोबर 3. या इथे आपल्याला किंमत कोणाची आलेली आहे? n ची. ती आपण घातली इथे म्हणून m बरोबर 3 वजा 1 म्हणून m ची किंमत आली आपल्याला 2.
आता आपल्याला एम आणि एनच्या किमती आलेल्या आहेत. आपलं गणित झालं का सोडवून? तर नाही. आपल्याला जी समीकरणं दिलेली होती त्या समीकरणामध्ये एक्स आणि वाय ही चल होती. आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. मग आपण काय करणार? एम आणि एन आपण कोणाला मानलेलं? परंतु एम बरोबर 1/2x अधिक 1 आणि एन कोणाला मानलेलं? 1/y अधिक 2. तर ह्या किमती आपण इथे घालायच्या. तर एम ची किंमत काय आली आहे? 2. पण एम ला आपण काय मानलंय? एम कोणाला मानलंय? 2x अधिक 1 ला. इथे आपण किंमत घातली. आता इथे आपण काय करणार? तिरकस गुणाकार करणार. तिरकस गुणाकार केल्यावर काय येईल? 1 गुणिले 1 1 आणि ह्या दोघांचा गुणाकार. तर 2 गुणिले 2x अधिक 1 आणि 1 गुणिले 1 1. म्हणजे काय आलं? 2 गुणिले 2 4x अधिक 2 बरोबर 1. आता याला सोपं रूप द्यायचं. आपल्याला x ची किंमत काढायची. 4x अधिक 2 बरोबर 1 आलंय. मग आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून आपण 4x एका बाजूला ठेवला आणि जे 2 आहेत बरोबरचे ते उजवीकडे गेले, त्यामुळे ते झाले -2. मग 4x बरोबर 1 वजा 2 किती येणार? -1. म्हणून x बरोबर आता ह्या 4 ने इथे भागणार. -1/4. आपल्याला x ची किंमत मिळाली. काय आली? x बरोबर -1/4. आता आपल्याला y ची किंमत काढायची. आपल्याला काय मिळालेलं होतं? n बरोबर 1/y अधिक 2. नाही, n बरोबर आपल्याला काय मिळालेली? n ची किंमत काय आलेली? 1 आलेली. मग आपण ह्या n च्या जागेवर 1 लिहिणार. y अधिक 2. आता बघा तिरकस गुणाकार केल्यावर काय येईल? y अधिक 2 बरोबर 1. आपण इथे तिरकस गुणाकार केला. आधी पण आपण केलं तिथे पण हे लिहायला हवं. मग आता इथे काय येणार? y बरोबर 1 हे अधिक 2 इकडे गेल्यावर होणार -2. मग y बरोबर आलं -1. आपल्याला x ची किंमत मिळाली आणि y ची किंमत मिळाली. म्हणजेच आपल्याला दिलेल्या समीकरणांची उकल मिळाली. म्हणून उकल काय आली? उकल x, y बरोबर x काय आलाय? 1/4 आणि y ची किंमत आली आहे -1. अशा पद्धतीने आपण या समीकरणाची दिलेली जी 2 समीकरणं होती त्याची आपण उकल काढली. तर ह्याच्यामध्ये सगळी गणित म्हणजे सगळी जी जवळजवळ गणित आहे ती याच पद्धतीची आहेत. एकूण 5 गणित आहेत. आता आपले 2 झालेले आहेत. तिसरं गणित बघूया आपण. 148 भागिले x अधिक 231 भागिले y बरोबर 527 भागिले xy. आणि दुसरं आहे 231 भागिले x अधिक 148 भागिले y बरोबर 610 भागिले xy. आता बघा इथे जर तुम्ही बघितलं तर मगाच्या गणिताप्रमाणे 1/x 1/y दोन्हीकडे आलेले आहे. आपण मगाच्या गणिताप्रमाणे हे नाही करू शकत आहे डायरेक्ट, कारण इथे जे तिसरं पुढचं पद आहे स्थिरांक जो आहे त्याच्या छेदाला पण x आणि y आलेले आहे. तर याला आपल्याला कसं आपण सोपं रूप देणार? याला सोपं रूप देण्यासाठी आपण काय करायला लागेल? यांचा तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करून मग त्याला सोपं रूप द्यायचं आणि मग त्याच्यामधून आपल्याला 2 वेगवेगळी समीकरणं मिळतील. त्या समीकरणांची एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची, त्यामधून पुन्हा नवीन तिसरं आणि चौथं समीकरण मिळेल, त्याला सोपं रूप द्यायचं. म्हणजे ह्याला सोपं रूप देऊन मग पुढे त्यांची उकल काढायची. आता इथे काय करणार आपण? हे जे पहिलं समीकरण आहे त्याच्यामध्ये आपण तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकार किंवा छेद समान करायचा, त्याला छेद समान करणं म्हणतात. तिरकस गुणाकार करू. तर बघा तिरकस गुणाकार म्हणजे असा गुणाकार. तर जेव्हा आपण छेद समान करतो तेव्हा असा गुणाकार होतो आणि छेदाचा पण गुणाकार होतो. मग कसा होणार? 448 y अधिक 231 x आणि छेदाचा पण गुणाकार होतो. x गुणिले y म्हणजे xy. तिरकस गुणाकार म्हणजे छेद समान करणं.
इथे आपण छेद समान करतोय. छेद समान करू बरोबर 527 भागिले XY. इथे बघा आपल्याला डावी बाजू जी आहे त्याचा छेद समान करायचे. इथे XY ला, इथे XY ला. आता हे प्रथम x वालं पद आपण आधी लिहूया 231x अधिक 148y आणि हे जे छेदाला XY आहे ते आपण उजवीकडे नेऊया. मग काय होईल? हे छेदाला होते उजवीकडे गेल्यावर ते अंशाला जातील XY. बघा अंश आणि छेद समान आहे, एकाचा भाग लागेल त्यामुळे ह्याचा लोप झाला. मग इथे आपल्याला हेच समीकरण आपण कसं लिहिलं 231x अधिक 148y बरोबर 527. तर हेच समीकरण आपल्याला या स्वरूपामध्ये आपण मांडलं. त्याचा छेद समान करून जसं आपण ह्या पहिल्या समीकरणाला केलं तसंच आपण ह्या दुसऱ्या समीकरणाला करायचंय. जसं आता केलं तसंच. तर दुसरं समीकरण काय आहे 231x छेद x अधिक 148 छेद y बरोबर 610 भागिले XY. कसा गुणाकार करणार? असा गुणाकार करणार, छेदाचा पण गुणाकार होणार. म्हणजे काय येईल 231y अधिक 148x छेदाला x आणि y चा गुणाकार बरोबर 610 भागिले XY. मग कसा येणार बघा x वालं पद आपण आधी लिहूया 148x अधिक 231y आणि हे XY तिकडे नेऊया 610 भागिले XY छेदाचा तिकडे गेल्यावर काय होणार गुणाकार XY एकाचा भाग लागला. मग हे समीकरण कसं तयार झालं 148x अधिक 231y बरोबर 610. हे आपलं दुसरं समीकरण. आता हे नॉर्मल ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आलं. आता त्यांना एका खालोखाल एक आपण मांडूया. 231x अधिक 148y बरोबर 527. हे पहिलं समीकरण होतं आणि दुसरं आहे 148x अधिक 231y बरोबर 610. हे दुसरं समीकरण. आता ह्या दोन समीकरणांना तुम्ही बघितलं तर काय लक्षात येते बघा x चा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये जो आहे तो y चा सहगुणक आहे आणि इथे y चा सहगुणक इथे x चा सहगुणक. या स्वरूपात असेल तर काय करायचं आपण बघितलेलं आधी काय एकदा बेरीज करायची एक समीकरण मिळेल, मग एकदा वजाबाकी करायची दुसरं समीकरण मिळेल. तर बेरीज करताना ते काही चिन्ह वगैरे बदलत नाहीत त्यामुळे सहज आपण हे करू शकतो. 379x अधिक 379y आणि यांची बेरीज येते 1137. इथे आपण काय केलंय समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज केली. आता बघा अशा गणितामध्ये ना सहज भाग जाणाऱ्या ज्या संख्या असतात जरी मोठ्या दिसल्या तरी तर या 379 ने याला भाग जातोय. कितीने भाग जातोय तर 3 ने भाग जातोय. तर आपण इथे सामायिक काढूया 379 सामायिक काढल्यानंतर इथे काय राहिलं कंसात x अधिक y बरोबर 1137. म्हणून x अधिक y बरोबर 1137 भागिले 379 याचा 3 ने भाग जातो. आपल्याला तिसरं समीकरण मिळणार याच्यामधून x अधिक y बरोबर 3 हे आपल्याला मिळालं तिसरं समीकरण. आता याच पद्धतीने आपण आता त्यांची वजाबाकी करायची मग आपल्याला मिळणार चौथं समीकरण. वजाबाकी करताना बघा पहिलं समीकरण लिहिणार 231x अधिक 148y बरोबर 527 वजा 148x अधिक 231y बरोबर 610. वजाबाकी करताना काय होतं ही दुसरी जे पद आहे त्याची चिन्ह बदल झाली. इथे अधिक आहे वजा इथे वजा झालं इथे वजा झालं. आता यांची वजाबाकी होणार 231 आणि 148 त्यांची वजाबाकी येते 83 पण इथे 231 मोठी असल्यामुळे त्याचं चिन्ह धन राहिलं. इथे पण वजाबाकी 83च येणार पण इथे 231चं चिन्ह आता बदललेलं वजा आहे म्हणून वजा येणार आणि यांची वजाबाकी 83 येते
पण यामध्ये 610 मोठी संख्या आहे, त्याचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा आलं. तर इथे आपण 83 सामायिक काढूया. x वजा y बरोबर वजा 83. आता हे 83 इथे गुणिले आहेत, इथे गेल्यावर काय होणार, छेदाला जाणार. वजा 83 भागिले 83 म्हणून x वजा y बरोबर 83 एके 83 पण वजा आहे म्हणून वजा 1. हे आपल्याला मिळालं चौथं समीकरण. हे बघा, x अधिक y बरोबर 3 हे तिसरं समीकरण मिळालेलं आणि x वजा y बरोबर वजा 1 हे आपल्याला मिळालं चौथं समीकरण. आता ही जी दोन समीकरणं आहेत ती सोडवायची. आता हे एकदम सोपी समीकरण आपल्याला मिळालेली आहेत. समान पद असलेली x अधिक y बरोबर 3 हे तिसरं समीकरण मिळालं आणि x वजा y बरोबर वजा 1 हे मिळालं आपल्याला चौथं समीकरण. काय करणार आपण याच्यामध्ये, बेरीज करूया. बेरीज केल्यावर इथे चिन्ह भिन्न असलेलं पद गेलं. x अधिक x 2x 3 वजा 1 2 म्हणून x आलं 2 भागिले 2 1. x ची किंमत मिळाली. आता ही आलेली किंमत या दोन समीकरणापैकी एका समीकरणामध्ये आपल्याला ठेवायची. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. काय येईल बघा, x अधिक y बरोबर 3. x ची किंमत 1 आहे. 1 अधिक y बरोबर 3. मग y बरोबर काय येणार, 1 या बाजूला गेल्यावर 3 वजा 1 म्हणून y बरोबर 2. x ची किंमत आली 1 आणि y ची किंमत आली 2. अशा पद्धतीने आपल्याला उकल मिळालेली आहे. म्हणून उकल काय आली, x, y बरोबर 1, 2. अशा पद्धतीने आपल्याला उकल मिळालेली. त्यामुळे जरी गणित दिसताना त्याच्यामधली जी समीकरण आहे ती खूप मोठ्या मोठ्या संख्या अशा वाटल्या तरी आपण सोप्या पद्धतीने त्यांना मांडून आपण त्याची उकल काढू शकतो. आता याच्या पुढचं जे गणित आहे चौथं, ते आपण क्रेमरच्या पद्धतीने आपण सोडूया. बघा, 7x वजा 2y भागिले xy बरोबर 5 आणि दुसरा आहे 8x अधिक 7y भागिले xy बरोबर 15. आता इथे आपण काय करणार आहोत, इथे xy ने याला छेदलेलं आहे, तर आपण ना प्रत्येक पदाला xy ने भागूया. म्हणजे आता बघा इथे काय होईल, 7x भागिले xy वजा 2y भागिले xy बरोबर 15. तर इथे काय होईल बघा, अंश आणि छेदाला x आहे तो गेला, त्या इथे y गेला म्हणजे एकाचा भाग लागला. मग इथे काय राहिलं, 7 भागिले y वजा 2 भागिले x बरोबर 5. म्हणजे पहिलं जे समीकरण होतं ते आपण या स्वरूपामध्ये मांडलं. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. तसंच इथे तसंच करूया या दुसऱ्या समीकरणामध्ये. 8x भागिले xy अधिक 7y भागिले xy बरोबर 15. तर बघा, समान पदांचा लोप झाला, समान पद गेली. मग काय राहिलं, 8 भागिले y अधिक 7 भागिले x बरोबर 15. आता इथे आपल्याला दिसतंय 1/y आणि 1/x आलेला आहे. जसं आपण याच्यामधलं जर पहिलं गणित सोडवलेलं आपण, तसं आपण इथे आता काय करणार आहोत, 1/x आणि 1/y साठी m आणि n ही दुसरी वेगळी चलं आपण मानायची. त्याच्यावरून आपल्याला दोन वेगळी समीकरणं मिळणार. मग आपण काय करूया, 1/x बरोबर m व 1/y बरोबर n मानू. मग आपलं पहिलं समीकरण कसं येईल, इथे y आधी आहे, n आधी येणार. 7n वजा 2m बरोबर 5. हे तिसरं समीकरण मिळालं. आणि हे कसं मिळेल आपल्याला, 8n अधिक 7m बरोबर 15. तिसरं आणि चौथं समीकरण मिळालं. पण आपण जे सोडवतो त्याच्यामध्ये काय असतं, x y म्हणजे x असलेलं पद आधी असतं, y असलेलं पद नंतर असतं. तर तसंच आपण m असलेलं पद आधी लिहूया आणि n असलेलं पद नंतर लिहूया, म्हणजे आपल्याला किमती काढणं सोपं जाईल. त्यांचे फक्त क्रम बदलायचा आपल्याला, आपण बाकी त्यांचं चिन्ह वगैरे काही बदलणार नाही. तर तिसऱ्या समीकरणामध्ये काय येणार, 2m
अधिक 7n बरोबर 5 हे तिसरं समीकरण आहे. आणि चौथं 7m अधिक 8n बरोबर 15. आता आपण हे गणित कसं करूया? क्रेमरच्या पद्धतीने सोडूया. तर इथे डी प्रथम आपण काढणार, निश्चयकाची किंमत काढणार. -2 7 7 8. तर काय येणार बघा, तिरकस गुणाकार आपण प्रथम करणार. -2 गुणिले 8 वजा 7 गुणिले 7. 8 दुणे 16 वजा 16 वजा 7 7 49. म्हणजे काय आलं? दोघं समान चिन्ह आहेत म्हणजे बेरीज होणार. -65. डी ची किंमत आपल्याला मिळाली -65. आता आपण काढणार dx. आता इथे x नाहीये, इथे काय आहे? चल m आहे, म्हणजे आपण m लिहिणार. dm 5 15 7 8. 5 गुणिले 8 वजा 15 गुणिले 7. 5 गुणिले 8 40 आणि 15 गुणिले 7 आलं 105. यांची वजाबाकी केल्यावर आपल्याला डीएम ची किंमत मिळेल, ती येते -65. याच पद्धतीने आपण डी वाय ची किंमत काढूया. डी वाय नाही, सॉरी, डीएम काढलं. आता आपण इथे एम लिहिले, हा डीएम काढलं. आपण आता डीएन ची किंमत काढूया. -2 7 5 15. बघा हा गुणाकार प्रथम, मी प्रत्येक वेळेला हे तुम्हाला दाखवते. चुकून तुम्ही हा गुणाकार आधी दिलात तर तुमची किंमत चुकणार आहे. -2 गुणिले 15 वजा 7 गुणिले 5. 2 गुणिले 15 येतं 30. चिन्ह वजा आहे म्हणून वजा आणि -35. मग डीएन ची किंमत आली -65. त्याच्यावरून आपण काय करणार? एम आणि एन च्या किमती काढणार. बघा एम काय येणार? डीएम भागिले डी. डीएम 65 होते, -65 भागिले -65. 1. अतिशय सहज भाग जाणाऱ्या संख्या होत्या. एम बरोबर 1 आलं. आणि एन येणार डीएन भागिले डी -65 भागिले -65 बरोबर आलं 1. मग एन ची किंमत पण आली एन. पण आपल्याला एम आणि एन च्या किमती काढायच्या नाहीयेत, आपल्याला एक्स आणि वाय च्या किमती काढायच्या आहेत. मग एम साठी एम कोणाला मानलेलं आपण? परंतु एम बरोबर 1/x व एन बरोबर 1/y. इथे एम च्या जागेवर एम आपल्याला 1 आलंय, तर एम च्या जागेवर आपण 1/x ही किंमत लिहिणार. मग आपल्याला एक्स ची किंमत किती आली? 1. आणि एन जिथे आहे, एन ची किंमत किती आलेली? 1. जिथे एन आहे तिथे आपण 1/y लिहिणार. तिरकस गुणाकार केल्यावर काय येईल? y बरोबर 1. म्हणजे एक्स ची किंमत पण 1 आली आणि वाय ची किंमत पण 1च आली. म्हणून उकल काय आली आपल्याला या दिलेल्या समीकरणांची? xy बरोबर 1,1. तर अशा पद्धतीने आपण हे चौथं गणित सोडवलेलं आहे. आता आपलं शेवटचं गणित आता आपल्याकडे बाकी आहे, ते आपण सोडवणार आहोत. अगदी याच पद्धतीने आपण जसे चल मानलेली आहेत तसंच मानून आपल्याला हे शेवटचं गणित पण सोडवायचं आहे. तर पाचवं गणित आहे 1/2 कंसात 3x अधिक 4y अधिक 1/5 कंसात 2x वजा 3y बरोबर 1/4. हे आपलं पहिलं समीकरण आहे. आणि दुसरं काय आहे? 5 भागिले 3x अधिक 4y वजा 2 भागिले 2x वजा 3y बरोबर वजा 3/2. हे दुसरं समीकरण आहे. आता दिसताना ही गणित आपल्याला खूप मोठी वाटतात आणि असं वाटतं की खूप कठीण असतील,
पण अतिशय सोपं गणित आहे. इथे बघा दोन्हीकडे तुम्ही बघाल तर 1/3x अधिक 4y दोघांमध्ये आहे आणि 1/2x वजा 3y दोघांमध्ये पण आहे. तर त्याच्याऐवजी आपण काय करायचं, एखादं चल मानायचं. आपण काय लिहिणार, वरील समीकरणात 1/3x अधिक 4y बरोबर m व 1/2x वजा 3y बरोबर n मानू. मग आपलं समीकरण काय तयार होईल बघा. इथे आपण त्याच्याऐवजी 1/3x अधिक 4y ऐवजी m मानणार. छेदाला 2 तसेच राहणार. इथे दुसरं काय येणार, n भागिले 5 बरोबर 1/4. हे आपलं पहिलं समीकरण मध्ये आपण काय केलं, किमती मानल्या. पण आता हे छेदाला संख्या आलेल्या आहेत तर आपण छेद समान करून घ्यायचा. तर छेद समान करून घेताना आपण काय करणार, तिरकस गुणाकार करणार. तर छेद समान करायचं इथे. तर आपण छेद समान करू. बघा काय होणार, छेद समान करताना असा तिरकस गुणाकार आणि असा तिरकस गुणाकार म्हणजे काय येणार, 5m अधिक 2n भागिले आले 10 बरोबर 1/4. आता बघा इथे हे 10 या बाजूला गेले तर काय होईल, 5m अधिक 2n बरोबर 10 भागिले 4. छेदाला होते ते अंशाला गेले. तर ह्याला सोपं रूप दिलं तर सोपं रूप दिल्यानंतर काय येतं, बे पंचे 10 बे दुणे 4. इथे छेदाला ही दोन संख्या येते. तर छेदाची जी संख्या आहे ते आपण काय करूया, तिरकस गुणाकार इथे करूया. म्हणजे ही संख्या जाईल किंवा 2 ने दोन्ही बाजूला गुणू. तर 2 ने गुणल्यानंतर काय येईल, 2 गुणिले 5m अधिक 2n डाव्या बाजूला गुणलं आणि दुसऱ्या बाजूला 5/2 होते त्याला 2 ने गुणलं. काय केलंय आपण, दोन्ही बाजूस 2 ने गुणू. मग इथे 2 ने गुणल्यानंतर काय येईल, 10m अधिक 4n बरोबर हे भाग जाणार त्याचा, राहिले 5. मग हे आपल्याला मिळालं 10m अधिक 4n बरोबर 5. हे तिसरं समीकरण मिळालं. चौथ्या समीकरणासाठी आपण काय करणार, जे दुसरं समीकरण होतं त्यामध्ये आपण जे चल मानलेलं आहे m आणि n मानले ते आपण घालणार. म्हणजे इथे दुसरं समीकरण काय होतं, 5 भागिले 3x अधिक 4y वजा 2 भागिले 2x अधिक 3y बरोबर वजा 3/2. हे आपलं दुसरं समीकरण होतं. यामध्ये आपण किमती घालूया. किमती घालल्यावर काय येईल, 5m वजा 2n बरोबर वजा 3/2. हे आपलं आलं चौथं समीकरण. पण इथे बघा छेदाला 2 आहे तर आपण काय करूया, दोन्ही बाजूला 2 ने गुणूया. मग काय होणार, गुणल्यानंतर 5m वजा 2n बरोबर वजा 3/2 गुणिले 2. दोन्ही बाजूला आपण काय केलं, 2 ने गुणलं. ते छेदाचे 2 जाण्यासाठी, बाकी काही नाही. नंतर पुढे जाऊन आपल्याला बेरीज वजाबाकी करताना जर अपूर्णांकात असेल तर गोंधळ होऊ शकतो, चुका होऊ शकतो, ते होऊ नयेत म्हणून. मग आपलं काय आलं, 10m वजा 4n बरोबर इथे आलं वजा 3. हे आपलं चौथं समीकरण आपल्याला मिळालं. मग तिसरं समीकरण मिळालं आणि चौथं समीकरण मिळालं. आता हे जी दोन समीकरणं आहेत ते आपण एका खालोखाल एक अशी मांडूया. तिसरं समीकरण आहे 10m अधिक 4n बरोबर 5 आणि चौथा आहे 10m वजा 4n बरोबर वजा 3. आता बघा या समीकरणामध्ये बघितलं तर ही पद समान आहेत. यातलं हे पद जाऊ शकतो जर आपण बेरीज केली तर. काय येईल बघा, 10 अधिक 10 20m. ही पद समान आहेत, चिन्ह भिन्न आहेत म्हणून गेली आणि 5 वजा 3 2. इथे काय केलं आपण, समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची बेरीज केली. म्हणून m बरोबर काय आलं, 2 भागिले 20. म्हणून m ची किंमत आली 1/10.
आता ही आलेली किंमत तुम्ही कुठल्याही समीकरणामध्ये घालून यांची किंमत काढू शकता किंवा आपण इथे वजाबाकी करू शकतो. पण काय करूया, या दोन समीकरणांची वजाबाकी करूया. तिसरं समीकरण आहे आणि 10m वजा 4n बरोबर वजा 3 हे चौथं समीकरण. यांची आपण वजाबाकी करूया. वजाबाकी करताना काय होतं, चिन्ह बदलतात. बघा, हे m आणि 10m हे दोन गेले. इथे 4 आणि 4 किती होणार, 8n आणि या दोघांची बेरीज येणार 5 अधिक 3 8. इथे आपण काय केलेलं आहे, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा केले. म्हणून आपल्याला n ची किंमत आली 8/8 म्हणजेच किती आली, 1. आता m आणि n च्या किमती मिळाल्या, पण आपण m आणि n ऐवजी कोणासाठी मानलेले ते आपल्याला तिथे लिहावे लागेल. परंतु आपण m कोणाला मानलेलं, m बरोबर 1/3x अधिक 4y व n बरोबर 1/2x वजा 3y. तर m ची किंमत आपण काय काढली, 1/10. m बरोबर 1/10 आहे. आपण इथे जे घातले, m ची किंमत काय आहे, 1/3x अधिक 4y बरोबर 1/10. काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार केल्यावर काय येईल, 3x अधिक 4y बरोबर 10. आता हे आपल्याला समीकरण मिळालं. तर हे समीकरण आहे, एक नवीन समीकरण तयार झाले m आणि n च्या किमती घातल्यानंतर. हे जरा थोडंसं मोठं गणित होईल आणि इथे आपण n ची जी आपल्याला किंमत आलेली ती आहे 1. n च्या जागेवर आपण लिहिणार 1/2x वजा 3y आणि इथे आहे 1. म्हणजे हे काय तयार होईल, 2x वजा 3y बरोबर 1. बघा, हे दोन समीकरणं आपल्याला मिळालेली आहेत m आणि n च्या किमती घातल्यानंतर. तर मग आपण एका खालोखाल एक ती लिहूया. 3x अधिक 4y बरोबर 10 आणि 2x वजा 3y बरोबर 1. ही दोन वेगळी समीकरणं आपल्याला मिळालीत. आपण 3 आणि 4 मानलेलं हे 5वं येणार आणि हे 6वं समीकरण. आता इथे आपण काय करू शकतो, कुठल्याही पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. तर आपण निश्चयकाची किंमत काढून आपण ते सोडूया क्रेमरच्या पद्धतीने. आता इथे बघा, डी प्रथम काढूया. 3 2 4 वजा 3. प्रथम तिरकस गुणाकार पहिल्या संख्येचा 3 गुणिले वजा 3 वजा 4 गुणिले 2. बघा, 3 त्रिक 9 वजा 9 वजा 8. मग इथे दोन्ही संख्या समान आहेत, चिन्ह समान आहेत, बेरीज होणार. मग डी ची किंमत आली 9 आणि 8 17 म्हणजे वजा 17. तर डी ची किंमत आली. तशीच आपण आता कशाची काढूया, dx आणि dy. dx बरोबर 10 1 4 वजा 3 बरोबर 10 गुणिले वजा 3 वजा 4 गुणिले 1. 10 त्रिक 30 वजा 4 म्हणून dx आलं वजा 34. आता dy. dy 3 2 10 1. 3 गुणिले 1 वजा 2 गुणिले 10. 3 वजा 20 म्हणजे किती आलं, dy ची किंमत वजा 17. डी मिळालं, dx मिळालं, dy मिळालं. झालं. आता आपल्याला काढायचे x आणि y च्या किमती. म्हणून x बरोबर dx भागिले d वजा 34 भागिले वजा 17 बरोबर 17 दुणे 34 वजा वजा होणार अधिक. म्हणून x ची किंमत आली 2 आणि y बरोबर होतं dy भागिले d वजा 17 भागिले वजा 17 बरोबर 1. म्हणून y ची किंमत आली 1. अशा पद्धतीने आपण उकल काढलेली आहे. उकल काय आली आहे, उकल x, y
बरोबर 2,1. हे गणितचे शेवटचं गणित होतं. सोपं होतं पण थोडंसं मोठं होतं. तर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वं आणि 6वं गणित सोडवलेलं आहे. तर याच्या पुढचा जे लेखी गणिताचा जो भाग आहे तो आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण ते समजावून सांगणं, लिहिण्यामध्ये आपल्याला वेळ जाणार आहे. तर तो व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.